नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आजपासून आपण एका वेगळ्याच कथा सफरीवर निघणार आहोत. सुंदर खळाळणारं मोठं सागरपात्रासारखी असलेली नर्मदा नदी, तिच्या किनाऱ्यावरून चालणारा साधक, परिक्रमा करताना त्याला आलेले अनुभव, तिचे सुंदर वर्णन, जणू काही आपण स्वतःच परिक्रमा करत आहोत अशी येणारी अनुभूती, याचा आस्वाद घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया परिक्रमेला. एके दिवशी साधनेतून उठलो. साधनेत आज्ञा आली, नर्मदा परिक्रमा चालू कर. परिक्रमेविषयी काही माहिती नव्हती. कोणीतरी म्हणाले, गोनी दांडेकरांची कुणाकुणाची भ्रमणगाथा वाच. म्हटले नको, ती कादंबरी आहे. आणि एकदा बोलताना ते म्हणाले होते, माझी परिक्रमा पूर्ण झालेली नाही आहे, मग कशाला वाचू. नाही वाचले. तेव्हा प्रसादचा नर्मदा विशेषांक प्रकाशित झाला होता. तो मात्र वाचला. त्यातील माहितीनुसार रास्तेवाड्यात राहणाऱ्या श्रीमती बर्वे आजींकडे गेलो. वय वर्षे 90, दृष्टी गेलेली, बसणे एकदम ताठ, एका फाटक्या पोत्यावर बसलेल्या, हातात जपाची माळ. मी नमस्कार केला. परिक्रमेचा विचार सांगितला. धारधार आवाजात म्हणाल्या, कोणाचे सल्ले ऐकत बसू नका, निघा. म्हणालो, आपले आशीर्वाद आहेत. आशीर्वाद. नर्मदा माईला प्रार्थना करा, ती सांभाळेल. म्हणाल्या. निघालो. वासुदेव निवासात यती गजानन महाराजांचे दर्शन झाले. त्यांना नमस्कार करून सांगितले, परिक्रमेला चाललो आहे, आशीर्वाद असू देत. त्यांनी हसून आशीर्वाद दिले. म्हणाले, परिक्रमा पूर्ण होईल, या. तिथून ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वरांच्या घरी. तिथे त्यांचे मोठे चिरंजीव डॉक्टर अशोक महाराजांना नमस्कार करून सांगितले, परिक्रमेला चाललो आहे, आशीर्वाद हवेत. हसले. प्रसन्न मुद्रेने म्हणाले, बरोबर कोण आहेत. मी म्हणालो, सद्गुरुकृपा आणि नर्मदामाई. हसून आशीर्वाद दिले. नव्या कोऱ्या नोटा हातात दिल्या. प्रसाद दिला. म्हणाले, या, भाग्यवान आहात. एके दिवशी पुन्हा वासुदेव निवास. श्री योगीराज नारायण काका ढेकणे महाराज समोरच बसलेले. त्यांना नमस्कार. त्यांनाही सांगितले, परिक्रमेला चाललो आहे. म्हणाले, वरती जाऊन तुमच्या सद्गुरूंना नमस्कार करा, आमचे आशीर्वाद आहेतच, या. अजून किती आशीर्वाद हवेत. घरी बायकोला सांगितले. घर सोडून बेमट्या मारत फिरण्याची माझी सवय तिला माहीतच आहे. संसार तीच चालवत असे, मला तीच सांभाळत होती. त्यामुळे मी निश्चिंत. बरं आहे म्हणाली, आणखी काय म्हणणार. साल 1999, 27 नोव्हेंबर. पत्नीला नमस्कार केला. तिच्याबरोबर कोपऱ्यावर श्री सिद्धनाथ स्टोअर्सचे श्री भिडे यांच्याकडे गेलो. तिथे गप्पा, चहा 2-3दा, सिगारेटचा धूर. त्यांच्या शुभेच्छा घेतल्या. त्यांची पत्नी सौ प्रतिमा म्हणजे आमच्या वहिनींनी गोड घारगे दिले. प्रवासात खायला घेतले आणि माझ्या बायकोने स्कूटीवरून इंदोरला जाणाऱ्या बसस्टँडवर सोडले. गाडीत बसवले. गाडी सुरू झाली. बायको घराच्या दिशेने भुर, मी इंदोरच्या दिशेने. अंगावर कोपरी, धोतर, सामानाची वळकटी. देहाने बसमध्ये, मनाने मी नर्मदा काठीच होतो. नर्मदे हर. दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला इंदोर. तिथून मोरटक्का. मोरटक्क्याहून ओंकारेश्वर. दुपारपर्यंत ओंकारेश्वरला पोहोचलो. ओंकार मांधांताच्या डोंगरावर पोहोचलो. तिथे मी सुधाकर शास्त्री जोशींना भेटलो. त्यांनी कपभर दूध दिले. हे शास्त्री बुवा मूळ मराठीच. मराठीतूनच चौकशी. मग स्नान करून संध्याकाळपर्यंत घाटावर हिंडत वेळ काढला. भिडेवहिनींनी दिलेले घारगे खाल्ले. हॉटेलात चहा प्यालो. रात्री शास्त्रीबुवा म्हणाले, झोपा गच्ची. अंगाखाली जुने कांबळे, अंगावर फाटकी भोके पडलेले, लाल शाल. थंडी खूप. देवळावरच्या गच्चीत उंचीमुळे वारा भणभणलेला. त्यामुळे थंडीत कुडकुडत वाऱ्याची मस्तवालपणे अनुभवत होतो. मजा येत होती. अशा थंडीत झोप लागणे शक्यच नव्हते. मी सिगारेट ओढतो.
निशंकपणे. त्या वाऱ्यात काडेपट्टीच्या काड्या वाऱ्याशी झुंज घेत होत्या. शेवटी एकीने तग धरला. सिगारेट कशीबशी पेटवली. झुरका मारला की ठिणग्या इतस्ततः उडू लागल्या. लोहाराच्या भात्याची आठवण झाली. लताबाई गाऊ लागल्या. ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. कांबळ्यावर पडल्या पडल्या आकाशाकडे नजर खेळून राहत होती. रात्र अंधारी होती. चांदण्यांचा खच पडला होता. चंद्राची कोर कुठे लपली होती कळत नव्हते. डाव्या बाजूला प्रशस्त राजवाडा स्वप्नात असल्यासारखा शांत निद्रेत उभा होता. मानधंता शिवभक्त राजा, त्याचा हा राजवाडा. खाली नर्मदेचा चांदीचा प्रवाह शांत गंभीरपणे अखंड चांदण्यांची चंद्रफुले घेऊन वाहतोय. मध्ये शास्त्रीबुवांचा खणखणीत भाषेतला उपदेश आठवतोय. ते म्हणाले, हे बघा स्वामी, हजारो लोकांनी परिक्रमा केल्या आहेत. कुठं हिंडता फिरता एखाद्या गावात महंत म्हणून बसले. लोक थांबवतात, प्रेमानं आग्रह करतात, राहा म्हणतात इथेच. शिधा पैसे देतात, राहायला कुटी बांधून देतात. आणि मग हळूहळू बुवाबाईचा धंदा चालू होतो. सावध राहा, भक्तीचा बाजार चालू आहे. अध्यात्माची दुकानदारी थाटून स्वतःला साधू संत महात्मा म्हणून घेणारे सहूकडे आहेत. कोणाला पोटापुरतं मिळतं, कोणी करोडोंनी कमवत आहेत. शहाणे असाल तर कुठे मुक्काम करू नका. नर्मदा मैया कुणाला उपाशी ठेवत नाही. ठेवलं तर भुकेची जाणीव ठेवत नाही. श्रद्धेनं राहा. माईला सर्व काळजी आहे. हिच्या इच्छेनं जे मिळेल ते प्रेमानं घ्या. ती सुखात ठेवते. निश्चिंत परिक्रमा करा. पूर्वीपासून पायाला कापडं चिंध्या बांधूनसुद्धा लोक परिक्रमा करायचे. तेव्हा फारच चटके बसले. काट्याकुटानं जखमा झाल्या तर रबरी स्लीपर घालायला हरकत नाही. उगाच अहंकारानं अमुकच करीन तसाच चालीन असं करू नका. परिक्रमा पूर्ण होणं महत्त्वाचं. कुठं कुठं तयार जेवणही मिळेल. नर्मदाबाईला एकदा सांगा, प्रार्थना करा, नर्मदा मैया परिक्रमा सुरू केली आहे, आता तूच या लेकराला सांभाळ. ती सांभाळेल. पहाटे उठलो. झोमणाऱ्या वाऱ्याचा निरोप घेतला. नर्मदेचा पूल ओलांडून आलाड आलो. टपरीत चहा प्यालो. सुलभमध्ये शौच मुखमार्जन केले. तेवढ्यात मला शोधत शास्त्रीबुवांनी पाठवलेले एक गुरुजी आले. त्यांनी मुंडन करायला सांगितले. दाढी मिशा डोई सफाचट. भयान थंडी, उघडा बंब. न्हावीदादांनी वस्तारा काढला. बिनधारेचा वस्तारा, खडबडीत पाते. उगीच डोक्यात पाणी नुसते चोळले. मान खाली वाकवली आणि डोक्यावरचे शिप्तर कापायला सुरुवात. शिरच्छेद केला असता तर वेदना कमी झाल्या असत्या असे वाटले. हैराण झालो. डोके हुळहुळत होते. डोके तासणे म्हणतात ते हेच. साधू लोक बहुधा या भीतीनेच जटा वाढवीत असावेत. हर हर. मग नर्मदे स्नान, संकल्पपूजा, पंचकन्या पूजन. पंचकन्या म्हणजे 5 आदिवासी छोट्या मुलींची नर्मदा समजून पूजा करायची. त्यांना दक्षिणा द्यायची, कढाई करायची आणि सगळ्यांना भरपूर शिरा खायला घालायचा. कढईत शिरा करायचा म्हणून फक्त त्याला कढई म्हणतात. या कल्पात नर्मदाई कुमारी आहे, आदिवाहिनी आहे. तिच्या काठावरच्या आदिवासींवर तिची फार माया, म्हणून आदिवासी मुलींचीच पूजा. पूर्वीच्या एका कल्पांतात ती विवाहित आहे. नर्मदा पुराणात तिच्या वेगवेगळ्या कथा आहेत. पूजा केली, नमस्कार करून आशीर्वाद घेतला. परिक्रमा जिथून सुरू करायची तिथल्या नगरपालिकेतून किंवा गावप्रमुखाकडून प्रमाणपत्र म्हणजे ओळखपत्र घ्यायचे. त्यावर तुमचे नाव, गाव, दिनांक, पत्ता सगळं असतं. निरनिराळ्या गावी शिधा देताना लोक प्रमाणपत्र मागतात. त्यावर स्थानिक शिक्का मारतात. तुम्ही अधिकृत परिक्रमावासी झाल्याची ती खूण. अनेक गुन्हेगार, फरारी, चोर, डाकू दाड्या वाढवून परिक्रमेत शिरतात, लपून प्रवास करतात. म्हणून कधी पोलिसही संशय आल्यास प्रमाणपत्र पाहायला मागतात. म्हणून हे आवश्यकच आहे. गुरुजींनी पालिकेतून प्रमाणपत्र काढून दिले. त्यांची दक्षिणा दिली. वळकटी उचलली. त्यांनी आवाज दिला, नर्मदे हर. मी पण हाळी दिली, नर्मदे हर. आणि पुढे पाऊल पुढे टाकले. मनात म्हणालो, मैया आता तुझ्या स्वाधीन आहे. जवळ घे.
अपराध घडला तरी दूर करू नकोस. सद्गुरूंनी तुझ्याकडे सोपवलं आता फक्त तुझाच. प्रदक्षिणा देवाला उजव्या हाताला ठेवूनच करायची. म्हणून माईला उजव्या हाताला ठेवून चालू लागलो. 10-15 मिनिटांनी मार्केंडीय संन्यासाश्रम सोडून पुढे गेलो. चालत राहिलो. अंदाजे 12-1चा सुमार असावा. वृत्तीने अवलिया असलो तरी संसारात राहिलेला, पण तरी कोणाची आठवण नाही. आणि हे नेहमीचेच. घराच्या बाहेर पाऊल टाकले की दुनियेचा, प्रपंचाचा संबंध संपला. हे जग वेगळे, ते जग वेगळे. आपल्याच मग्न अवस्थेत पाय पुढे पुढे चालत आहेत. खाली ठेचा लागत आहेत. दगडधोंडे, रेती, कुठे चिखल, हिरवे गवत पायाला काटा, वेदना देतो. हिरवे गवत मग गुदगुल्या करते, पण जास्त सुख नाही, जास्त दुःख नाही. थोडासा सर्वांच्या पुढे, पण फार नाही. जाणीव आहे, आहे, नाही, नाही. एवढ्याच सटकून आपटलो. वळकटी एका बाजूला, मी दुसऱ्या बाजूला. थोडेसे खरसटले. लुंगीसारखे नेसलेले धोतर झटकले. फार हसू आले. दगडाला ठेच लागून पडलो होतो. जरा बसलो. सिगारेट ओढली. सणसणीत क्रश मारला. गांजेकसारखा. नजर एकाग्र झाली. कारण जिथे बसलो होतो तिथून पिवळ्या रंगाचा एक नाग सरसरत पुढे गेला. थोडे पुढे जाऊन थांबला. पणा काढला. 10 पाहिले, पण भीती वाटली नाही. आपण एकटे नाही. उजव्या बाजूला नर्मदाबाई आहे आणि सोबतीला नागराज आहेत. सोबतीचा आनंद आहे. वा मोर. उठलो. चालू लागलो. मात्र बाजूला चालण्यापुरतीही जागा मिळेना. कुठे उंचवटा, कुठे घळी, मातीचा ढिगारा, काटेकुटे, चढणीची वाट चढावी आणि पुढे एकदम खोल खळी. हैराण झालो. टेकाडे आणि ढासळलेल्या मातीची भगदाडे, दऱ्या, घळी, चालणे कठीण. मध्येच दगडधोंडे. पायाच्या चिंधड्या झाल्या. अंगावर झाडोऱ्याच्या फांद्यांनी बोचकारे ओढरलेले. रक्ताच्या बारीक बारीक ओरखड्यांनी हातावर, पायावर, पोटांवर झोंबती नक्षी. धुळीने भरलेले कपडे. 10 वळकटीसह घेतलेली लोळण. धोतराच्या चिंध्या झाल्या. अंदाजे 4 वाजले असावेत. दमून, थकून, ठेचकाळून शरीराची शिवण उचकटलेली, शिणलेली अवस्था. चालता, पडता, उठता, नामस्मरण मात्र चालूच. आणि पुढच्या पावलात असा खाली कोसळलो. वरतून मातीचा ढिगारा ढासळला. म्हटले, वा माई. लहानपणी फार हुडपणा करायच्या सवयीमुळे आई खराट्याने झोडपून काढायची आणि रात्री कुशीत घेऊन समजूत काढायची. म्हणायची, लागलं का रे फार? किती छळतोस? इतका हुडपणा बरा नव्हे. कधी रे शहाणा होणार? पण माई, अजून शहाणा झालो नाही. शहाणा होण्याची इच्छाही नाही. आपण आपले अनाडी आहोत तेच बरं आहे. लहानपणीच वडील तीर्थरूप झालेले. दुसऱ्याच्या घरात उसंत नसलेली आई. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आई कष्टात भरडून निघायची. आणि मी कधीही शाळेचा अभ्यास केला नाही. मात्र भरपूर उनाडक्या केल्या. अजूनही चालूच आहेत. पण ओढ फक्त हिमालयाची. वेळी अवेळी घरातून पळून जायचो. कोणतरी पकडून घरी सोडायचे. आई ठोकणार नाही तर काय करणार? पण माई, आईने खूप माया केली. त्यामुळेच तुझ्याजवळ आलो. आणि धोपटणे आणि ठोकणे तूही चालूच ठेवलेस. मी सुधारण्याची तुलाही आशा वाटते. सद्गुरूंनी डोक्यावर हात ठेवून शक्तिपात दीक्षा दिली. साधना छान सुरू आहे. पण त्यांनाही म्हटलो, सिगारेट खूप ओढतो. सोडायची इच्छा नाही आहे. पण आपली जी आज्ञा असेल ती पाळील. काय करू? ते म्हणाले, शूद्र भोग आहे. भोगून संपवा. मी निर्लज्ज. भोग भोगतोय. पण असा मी एकटाच. फक्त मलाच त्यांनी ही सूट दिली आहे. का? काय माहिती. सद्गुरूंनी कृपाही खूप केली आहे. आणि सुधारून तथाकथित शहाणे न होण्याचा माझा वसाही चालू आहे. म्हणूनच माई, तुझ्याजवळ त्यांच्या आज्ञेने आलो आहे. धोपट, हाण, मार, पण तुझा म्हण. माझा हात सोडू नकोस. जे शहाणे झाले ते या मार्गावर कशाला येतील? वेडे असतील तुझे, तेच ना तुझ्याकडे येणार. हे वेड मजला राहू दे. पुन्हा वळकटी शोधली. अंग सावरून उभा राहिलो.
अंगावर दरदरून घाम येऊन गेला. घामाने आणि धुळीने अंगावर कवच तयार झाले. डोक्यावरच्या हुळहुळ्या जखमेवर धुळीने दाट थर दिला होता. चालू लागलो. काट्याफाट्यातून चालताना चढू लागलो आणि कानावर तुकोबांची अभंगवाणी आली. विचार आला, इथे मराठी भजन कसं ऐकू येते? वरती आणि अर्थातच पुढे चालत राहिलो तर पुढे पुन्हा ढासळलेली माती, छोटीशी घळ आणि समोर एक झोपडी आणि मारुतीरायाची उघड्यावर शेंद्राने माखलेली मूर्ती. वा भैया, आवाज दिला. नर्मदे हर. तिकडून दोघांचा आवाज आला. हर नर्मदे. या महाराज. एक जण 25शीचा, दुसरा 15-16 वयाचा, छान उन्हाने रापलेला, कृष्णरंग पंढरीनाथाचा, कपाळावर गंधावर काळ्या रंगाची बुक्क्याची खूण, डोक्यावरचे केस बारीक, अंगात कोपरी, गुडघ्यापर्यंत धोतर, एकाच्या खांद्यावर फावडे, दुसऱ्या धाकट्याच्या हातात गवत काढायचा विळा, गळ्यात तुळशीमाळा, नजर भोळी, मुखी तुकोबारायांचा अभंग. जवळ आलो. त्यांनी नर्मदेचे निर्मळ पाणी दिले. झाडाला टेकून बसलो. पाणी गुटक्यांनी चवीने पीत राहिलो. म्हटले, बुवा पांडुरंगा, इकडे कुठे? म्हणाले, आम्ही दोघे लातूरजवळचे. आळंदीला कीर्तन शिकलो. इथे नर्मदी किनारी मारुतीरायाचं देऊळ बांधून राहायचा विचार आहे. मारुतीराय आमचे लहानपणापासूनचं दैवत. जोर, बैठका, तालीम खणणं ही नित्य शरीर उपासना. वा भैया, माझी हुपाहुया जय बजरंगा ही साधना. सगळेच हसलो. ते म्हणाले, महाराज, या मार्गाने कोणी येत नाही. भयंकर अडचणीचा रस्ता. ओंकारेश्वरपासून मोरटक्क्यापर्यंत लोक डांबरी रस्त्यानं जातात. ओंकारेश्वर ते मोरटक्का स्टेशन 12 किलोमीटर अंतर. त्यामुळे चालणं सुखकर होतं. तुम्ही फार अडचणीतून आलात. पहिल्याच दिवशी फार हाल करून घेतलेत. म्हणालो, पण किनाऱ्यानंच जायचं म्हणून थोडे कष्ट झाले खरे. त्यामुळे व्रतभंगाचं पाप नाही. पहिल्या दिवशीच माईनं थोडी परीक्षा घेतली खरी, पण बडा मजा आला. सगळेच दात काढून हसू लागलो. हाल झाले, पण मार्ग खरा धरला होता. त्यांनी जरा वेळानं काळा चहा केला. दूध कुठून आणणार म्हणून बिनदुधाचा काळा चहा. शरीराला मनाला जरा तरतरी आली. मारुतीरायापुढे वळकटी सांडली. लुंगी, लंगोट, पंचा, लोटा घेतला. खाली नर्मदेकडे आंघोळीला गेलो. वर परतून येताना लोटा भरून आणला. संध्याकाळच्या पूजा नित्यपाठाला बसलो. त्यांनी भाकरी भाजी बनवायला सुरुवात केली. आणि काटोपले. कांबळ्यावर अंग टाकून पडलो. भाकऱ्या कुरकुरीत झाल्या होत्या. नाकाला ज्वारीचा खमंग वास येत होता. भाजी म्हणजे नुसता तिखटाचा जाळ. इथे वीज नव्हती, कंदील नव्हता, फक्त एक चिमणी काजळ टाकणारी होती. म्हणून लगेचच जेवायला सुरुवात केली. एक घास खायचा आणि हू करीत पाणी प्यायचे. नाकाडोळ्यातून पाणी आले. भयंकर तिखट. जेवणानंतर जरा वेळ आळंदीच्या गप्पा, अभंग. हळूहळू डोळे पेंगाळू लागले. नामस्मरणात किती वेळाने झोपेत हरवलो समजलेच नाही. पहाटे उठलो. सर्व आटोपले. काळा चहा घेतला. दोघेही म्हणाले, राहा 4 दिवस. नाही बाबा, परिक्रमेत आहे, निघायला हवं. वळकटी बांधून पाठीवर घेतली. नर्मदे हर म्हणत पुढे चालू लागलो. तासाभराने दूर पूल दिसू लागला. किनाऱ्यानेच चालत होतो, पण पाऊलवाट नव्हतीच. दगडधोंडे पायाला हाणत होते. धडपडत कसरत करत चालत होतो. दूरपर्यंत एक पाऊल काही सरळ चालणे नाही. हळूहळू मोरटक्क्याचे ठाणे जवळ आले. सुंदर प्रशस्त घाट. तिथे स्नान केले. धुतलेल्या कपड्यांचे पिळे खांद्यावर घेतले आणि रामाच्या देवळाकडे निघालो. जेवायची व्यवस्था महत्त्वाची. रामाचे देऊळ कोणी मराठी बाई सांभाळत होत्या. त्या म्हणाल्या, चहा देते. इथे फक्त बायकांचीच व्यवस्था आहे. बरं म्हणालो. चहा घेतला. निघालो. पलीकडे कृष्णाचे देऊळ लागले. सध्या ते संघवाल्यांच्या हाती आहे. नर्मदे हर म्हणालो. तिथल्या राष्ट्रीय स्वयंसंघाच्या हिंदू कार्यकर्त्याने हाकून लावले. तिथून पुढे गेलो. एका झोपडीसारख्या जागेत राहणाऱ्या माणसाने
नर्मदे हर म्हणून प्रेमाने हाक मारली. थाळीत तुरीच्या डाळीची आमटी आणि 2 जाड रोट्या ठेवल्या. कपडे तारेवर बाजूला वाळत टाकले. जेवता जेवता त्याने चौकशी केली. कोण, कुठचे, परिक्रमा कधी चालू केली. सांगितले, पुण्याचा आहे. परिक्रमेचा आजचा दुसरा दिवस. तोही माहिती ऐकून म्हणाला. तुळतुळीत डोक्यावरूनच समजलं. जेवा भरपूर. जेवलो. त्याने थाळी घासू नका सांगितले. म्हणाला, तुम्ही पंडित आहात. आम्हाला सेवा करू देत. नर्मदेच्या किनारी किंवा मध्य प्रदेशात सगळ्या ब्राह्मणांना पंडित म्हणतात. पांडित्याचा आणि माझा काही संबंध नाही. पण ठीक आहे, पंडित तर पंडित. जगन्नाथ पंडित. कपडे वाळलेच होते. वळकटीत घातले. उभा राहून नर्मदे हर म्हणालो. तर हा सद्गृहस्थ म्हणाला, थोडी विश्रांती घ्या. उन्हानं सगळं पेटलंय. हसलो. म्हणालो, बाबा, उन्हा पावसाचा काही त्रास नाही. निघतो. निघालो. संध्याकाळच्या आधी म्हणजे सूर्यास्त व्हायच्या आधी थांबावे लागते. नियम आहे. आता चालायला बरे वाटत होते. सगळे एकदम हिरवेगार. लुसलुशीत गवत पायाखाली. मस्त मोकळी गार हवा. आजूबाजूला टिटव्यांची ओरड आकाशाला छेडत होती. एका बारक्या ओहोळातून चालताना चुकून पाय घसरला. सटकन घसरून अचूक समयवर धाड दिशी यावे तसे वाटले. झटका अचानक बसल्याने शरीर जरा हलले. मनात मुकेशचे गाणे आले. गिरके संभालना मुश्किल है. छोटा अली नावाचे गाव आले. पांढऱ्या दाढीमिशीवाल्याने सांगितले, या आसन लगाव. आसन लावले. म्हणजे काय केले? तर जिथे आपण बसायचे, झोपायचे ती जागा. त्या जागेवर आपले सामान ठेवायचे. त्याला आसन लावणे म्हणतात. कांबळे अंथरले. ही जागा फार उंचावर होती. नर्मदा खोल दूर वाहत होती. स्नानाला गेलो. भरपूर वेळ पाण्यात लोट्यावर लोटे अंगावर घेतले. कपडे बदलले. म्हणजे फक्त लंगोटी लावली आणि अंगावरची लुंगी कोपरी पिळून खांद्यावर टाकली. आसनावर आलो. उदबत्ती लावली. धुराच्या रेषा हवेवर खेळू लागल्या. डोळे मिटले. पूजा म्हणजे माझी मानसपूजा असते. डोळे मिटले की सगळे सागर संगीत. मानसपूजेचा आनंद हा अगदी भारून टाकणारा दिव्य आनंद. जेव्हा डोळे उघडले तेव्हा चकित झालो. कारण भोवती ही गर्दी. नर्मदेची मोठ्या मोठ्याने आरती ऐकायची त्यांची सवय. माझा सगळा मुकसंवाद. म्हणाले, महाराज जी कहाँ से आए, कौन गाव. पंडित मालूम होते हो. नमस्कार प्रणाम झाले. शेजारी दोघे विस्तवावर जाड बाट्या भाजत असलेले. बाजूला तुरीची डाळ शिजते. म्हणाले, नर्मदे हर. महाराज चला प्रसादाला. थाळीत 4 बाट्या, डाळीचे पाणी, 2 तांबड्या मिरच्या. सगळे कुस्करून लगदा केला. चावण्याचा कंटाळा केला. कारण बाटी खाणे महाकंटाळवाणे काम. मध्य प्रदेशातल्या लोकांना त्याची सवय. आपण भाकरी पोळी खाणारी माणसे. बाटी खाणे म्हणजे मला संकटच. पण जेवलो. अन्न हे पूर्ण ब्रह्म. परिक्रमेत भोजन आस्वाद घ्यायचे असते. तिखट, मसाला, मिठाचे लाड नाहीत. चवीचे खाणे वर्ज्य. लोक म्हणाले, बाबा कुछ सत्संग करो. सत्संग करणे म्हणजे थोडे प्रवचन करायचे. पंडित म्हणजे ब्राह्मण. दिसला की लोक गावकरी म्हणतात. सत्संग करा. विवेक या विषयावर 15 मिनिटे अंदाजे बोललो. लोक म्हणाले, बहुत बढिया, आणखी बोला. मनात विचार केला. विवेक या विषयावर अधिक बोलणे म्हणजे अविवेक. हसलो. अंधार असं म्हणतात हातपाय पसरत होता. मी मुकाट डोळे मिटले. ध्यानाला बसलो. अर्धवट जागृत अवस्थेत समजत होते की गर्दी ओसरते आहे. केव्हा तरी कांबळ्यावर अंग हळूच नकळत आडवे झाले. मनात खोल नामस्मरणाची चिपळी वाजत होती. झुंजूमुंजू तुटलो. आवरले. चालू पडलो. असेच रोज दमदार चालणे. रोज 15, 20, 25 किलोमीटर चालणे. नावडी टोला गावी आलो. समोर नर्मदेच्या फल्याआड प्रशस्त घाट. कुतूहलाने एकाला विचारले, समोरचं गाव कोणतं? तो म्हणाला, मैसर. नंतर समजले महेश्वर. अहिल्याबाई होळकरांचे महेश्वर. पण त्या बाजूला जायला अजून खूप वेळ आहे. इथे 5-6 जण औशंगाबाद जवळच्या खेड्यातले परिक्रमावासी भेटले. ते म्हणाले, रहा आमच्याजवळ.
जेवणाची सोय करू, सत्संग करा, आनंद घेऊ. विचार केला की पंडिती पोपटपंची कुठे रोज करीत बसू. आपले स्वातंत्र्य गहाण पडणार. जेवण झाल्यावर वळकटी उचलली आणि नर्मदेहर किनाऱ्याने चालता चालता एक भेटला. म्हणाला, स्वामी बन्सी है क्या? ना बाबा, इथे कुठे बन्सी, वाजवता पण येत नाही. तो म्हणाला, बासरीविषयी नाही विचारत, बन्सी. बन्सी म्हणजे चिलीम आहे का? माझ्याकडे गांजा आहे. थोडी खेचली असती, एखादा दम मारला असता. म्हणालो, नर्मदेहर गांजा नाही ओढत. तर म्हणाला, बिडी घ्या. नको म्हणालो. चालत राहिलो. नर्मदा किनारी खूपदा बिडी, तंबाखू, गांजाचा आग्रह होतो म्हणतात. थोडी सेवा घ्या, सेवेची संधी द्या, तिथले रिवाज. परिक्रमावाले सहजी नाही म्हणत नाहीत. मी चहा किंवा सिगारेट घेतोच. बदनामीपुरते व्यसन ठेवायला काय हरकत आहे. धुमरानंद घेत चालू लागलो. चालता चालता राजघाट गावी आलो. तिथे बाजूच्या छोट्या शिवमंदिरात आसन लावले. नर्मदेवर स्नान करून नंतर दत्त मंदिरात आलो. हे फार मोठे दत्त मंदिर आहे. इथे भिंतीवर श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचा फोटो पाहिला. डोळ्यात पाणी आले. एकदम आपले कोणी भेटल्याचा आनंद झाला. पुजारी जरा परिक्रमावाल्यांना दूर ठेवतात. कोणी काही मागितले तर, पण गावातले लोक सदावर्त देतात. पण रात्री एकाने बाटी आणि डाळीचे पाणी दिले. पोटाची व्यवस्था झाली. पुढे एका गावी वैष्णवाचे राम मंदिर लागले. तो म्हणाला, पुढे शूलपाणीचं जंगल लागणार. चीजवस्तू लुटणार. काही पैसे सामान ठेवायचं तर ठेवा. शूलपाणीपासून बाहेर पडल्यावर पलीकडच्या किनाऱ्यावर जाल चिखलदा गावी तिथे नावाडी सामान आणून देईल. त्याला काय 15-20 रुपये द्या. सामान काही ठेवायचे नव्हतेच. लुटणार तर लुटू देत. आपले आहे काय. वैष्णव ब्राह्मणाने रात्री चपाती भाजी खायला दिली. गाव एकदम वृक्ष. एक झाड नाही, गवत नाही. पण रात्री थंडी मात्र बोचकारत होती. सिगारेट काढली. धुराच्या वलयात हरवून गेलो. पुढे भिलखेडी गाव. सगळे गरीब आदिवासी. 15-20 घरे. मात्र गावात एक मोठे बोहरी मुसलमानाचे दुकान. इथपर्यंत बस येते. ज्यांना शूलपाणीच्या जंगलात जायचं नाही आहे ते, म्हणजे बहुसंख्य लोक शूलपाणीच्या जंगलातून जात नाहीतच. परिक्रमावासी राजघाट किंवा भिलखेडीतून बसमधून पुढे जातात. लुटण्याच्या कार्यक्रमाची भीतीच तशी आहे. मी मात्र 3 परिक्रमा केल्या आणि दरवेळी शूलपाणीच्या जंगलातूनच गेलो. तो एक विलक्षण अनुभव आहे. तर भिलखेडीत गोऱ्या पान, घारे डोळे असलेल्या चेहऱ्यावर मार्दव अशा प्रेमळ माताजींनी स्वागत केले. म्हणाल्या, नर्मदे हर महाराज, सदावर्त घेऊन जा. आनंदानं बनवा आणि पोटभर जेवा. मी ओळखलं. माताजी मुसलमान आहेत. पण त्यांनी नर्मदेहर म्हटल्यावर त्यांचा धर्म मी कशाला विचारात घेऊ. जो विभक्त नाही तो भक्त. सगळे भक्त आपलेच जातभाई. पण मुळात मी जातपात, धर्मखेत, खालचा वरचा असे कुठलेही भेद मानत नाही. सर्व माईची लेकरे, सर्व सारखीच. मी त्यांना म्हणालो, मी तुमच्याकडचेच खाईन. माताजी, आपने नर्मदेहर कहा है तो आप पराई थोडी है. त्या हसल्या आणि म्हणाल्या, आम्ही मुसलमान आहोत. सदावर्त आम्हीच देतो, पण आमच्या हातचे कोणी खात नाही. तुम्ही तर पंडितजी. पण थांबा, चपाती सब्जी बनवून देते. जेवलो पोटभर. कांदा लसूण न घालता छान चवीचे केले होते. त्यांनाही आनंद झाला, समाधान वाटले. पुढे बोरखडी. शूलपाणीत प्रवेश करण्यापूर्वीचा शेवटचा गाव. इथे एक नर्सबाई राहतात. छोटेसे दुकान. परिक्रमावासींना औषधोपचार फुकट देतात. इथे प्रमाणपत्रावर त्यांनी शिक्का मारून दिला. म्हणाल्या, ही खूण इथे महत्त्वाची. यांच्या कपड्यावरून त्या अडाणी वाटतील, पण त्या BA पर्यंत कॉलेजात शिकल्या आहेत. आदिवासींना औषध देतात, इंजेक्शन देतात. खूप प्रेमाने सर्वांचे करतात. त्यांनी काळा चहा दिला, जेवण दिले. सकाळी त्यांचा निरोप घेतला. आता शूलपाणीच्या जंगल झाडीच्या दिशेने वाटचाल सुरू. तासभर झाला असेल. थोडा वेळ कच्चा मुरमाचा रस्ता लागला. चढ, थंडीचे दिवस, तरी घाम पाजरायला लागला.
पण झाडाचा पत्ता नाही. अधूनमधून एखादे घर लागायचे. 2-4 शेळ्या दिसायच्या. बाकी भीतीदायक एकांत. मी भित्रा नाही, पण तरी भय वाटावे असे निशब्द गूढ वातावरण. समोरून एक म्हातारा आला. म्हणाला, "नर्मदे हर, आगे मामा है, संभालना." मी हसून नर्मदे हर म्हणालो. अर्धवट तोंडातल्या तोंडात पुटपुटलो, "अब क्या संभालना? वाघ म्हटलं तरी खातो, वाघावं म्हटलं तरी खाणारच." नर्मदे हर. ओठ सुकले नाहीत तरी ओठांवर कोरडी जीभ फिरवली. भीतीच्या कल्पनेने माणूस घाबरतो. भीतीचा प्रसंग फार भीतीदायक नसतो. मी घाबरलो होतो का? नाही, घाबरलो नव्हतो. पण तरी तार छेडली गेली होती. छातीत थोडीशी बाकबूक झाली. धीर धरला. न धरून सांगतो कोणाला. मामा म्हणजे या शूलपाणीच्या जंगलात पहिल्याच दिवशी एक भिल्ल जमात तुम्हाला लुटते. नर्मदा पुराणात त्यांना नर्मदेचे भाऊ म्हटले आहे. म्हणून त्यांना मामा म्हणतात. ते लुटतात. आपण आनंदाने लुटून घ्यायचे. जन्मभर हे माझे करून आपण आसक्तीने वस्तू जमा करतो. ती आसक्ती सुटावी हा लुटण्याचा मुख्य हेतू. हेतू चांगलाच आहे. लुटणारा आणि लुटून घेणारा दोघेही भाग्यवान, सुखी जीव. तर समोर अनपेक्षित एका शेळीमागून 2 भिल्ल मामा आले. भाचा तयारच होता. रंग काळा, रापलेली त्वचा, पण काळा रंग झळाळणारा. हातात तिरकमटा, टोकाला विष लावलेले बाण, धारदार कोयता, कोयत्याची धार उन्हात चमकत असलेली. एकदम वेस्टर्न पिक्चर आठवला. आरशाचा कवडसा आणि क्षणात थाडथाड गोळीबार. पण तसे इथे काही होणार नव्हते. सगळा शांतपणा, घाईगर्दी, गडबड नाही. त्यांनी मुकमुक म्हणत थांबायची खूण केली. थांबलो, हसलो, नर्मदे हर म्हणालो. ते काही बोलले नाहीत, हसले नाहीत, पण डोळ्यात एक धाक वाटावाशी जरब होती. पण आता मी निश्चिंत होतो, एकदम मोकळा, जणू आपल्या लोकात येऊन थांबलो आहे. भीती वगैरे काही नाही. एकाने माझ्या कमरेची लुंगी काढली, दुसऱ्याने वळकटी सोडली. शाल, कांबळे, दुसरे धोतर घेतले. देवाचा फोटो, नर्मदा, जलाची बाटली, प्रमाणपत्र, नित्यपाठाची पुस्तिका असे बाजूला टाकले. ते त्यांना नको होते. अंगावरची कोपरी काढली. वळकटीत एक कोपरी होती, तीही घेतली. एक फाटके जॅकेट होते. फाटके किती, तर भिकारीही घेणार नाही असे. पाठीवर चिंध्या झालेले. फक्त पुढचे 2 खिसे मात्र त्याचे धड होते. ते खिसे त्यांनी तपासले. त्यात 25-30 रुपये त्यांना मिळाले. त्यांच्या डोळ्यात थोडा आनंद दिसला, पण क्षणभरच. पुणे सोडताना माझ्या भाचीने एक बेदाण्याचे आणि एक मनुकाचे पाकिट दिले होते. ते त्यांनी फेकून दिले. मी त्यांना खुणेने सांगितले, खायची वस्तू आहे. पण त्यांनी लक्ष दिले नाही. जाकीट दिले, ज्याला पाठ नव्हती. पुढेही अवतारच होता. पण मी अंगावर घातले. कमरेला लंगोटी. एका फाटका कापडाचा तुकडा होता. तोंड पुसायला असू देत म्हणून घेतलेला. तो त्यांनी ठेवला. लोटाही घेतला. जवळच्या सिगारेटच्या पाकिटात सिगारेट होत्या. त्या त्यांनी घेतल्या नाहीत. त्यांनी जायची खूण केली. फाटक्या कापडात देवाचे सामान, प्रमाणपत्र, नित्यपाठ, एक काडेपेटी, थोड्या उदबत्त्या एवढे बांधून घेतले. चालू लागलो. आता फक्त एवढंच सामान. वळकटी गेली, कपडे गेले. फक्त लंगोटी राहिली. लज्जा कसली आणि लज्जारक्षण कसले. लंगोटी राहिली, पण तिचीही आसक्ती उरली नाही, पण ठेवली. आता खरा आसक्तीरहित परिक्रमावासी झालो. नर्मदे हर. दिवसभर चालण्यात गेला. रात्रीची भयानक थंडी, झोंबरे वारे वगैरे नर्मदामाई बघून घेईल या श्रद्धेवर डोंगर चढू लागलो. पायवाटा नाहीतच. पाय घसरत आहेत. उजव्या बाजूला एकदम खोल तोल जाणारा उतार. पाय घसरला तर एकदम मोक्षच. नाहीतरी नर्मदामाईचे वाहन मगर. तिच्या तोंडात आपल्या देहाचा घास, त्यावर तिची ढेकर. इथून पुढे धरण असल्याने पात्र खोल, गहिरे, विशाल.
पाणी अडवल्यामुळे पाण्याचा फुगवटा. सूर्यास्ताची वेळ आली. दृष्टीला झोपडी दिसेना. वस्तीची खूण नाही, माणूस नाही, काणूस नाही, धुराची रेषा नाही. दूर असला तर वस्तीचा आधार सापडतो. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी. वह्नी आहे म्हणजे जेवण आहे. जिवंतपणाचे कुठेही चिन्ह नाही. अंधार पडायला लागला. दिसेनासे झाले. 2 डोंगराच्या घरी थांबायला लागले. अंथरायला नाही, पांघरायला नाही. खाली पालापाचोळा, दगडधोंडे, बारीक खडे ढुंगणाला टोचतायत. वरती झाडांच्या फांद्यातून अंधारे विशाल आकाश. बहुधा रात्र अमावस्येची. कुठे दिवा, चंद्र, चांदणी नाही. चांदणी आकाशात असती तरी दिसणार कशी? वरती फांद्यांची जाळी. दुरून खालून येणारा नर्मदा मैयेचा खोल गंभीर आवाज आणि त्या आवाजात किड्यांचा किर्र आवाज. जिवंत प्राण्यांची एवढीच साक्ष. तसाच बसलो. उदबत्ती पेटवली. मानसपूजेत स्नानसंध्या केली. मानसपूजेत जो नैवेद्य दाखवला तोच ग्रहण केला आणि गंभीर गुढतेत साधनामग्न झालो. नर्मदे हर. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूया. पुढील परिक्रमेचा आस्वाद घेण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.